नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता गुरुजी हे सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर या चौघांनाही आशीर्वाद देतात की खरंच एकत्र राहो, म्हणजे सुखी राहो। तेव्हा आता विक्रम विचारतो की अहो गुरुजी, तुम्ही असा आशीर्वाद का देत नाही की पुत्रवती भव। तेव्हा आता गुरुजी म्हणतात की हे बघा, काही जोडप्यांना तर आशीर्वाद हवा असतो, परंतु काही जोडप्यांना मात्र एकत्र राहायचे नसते, म्हणून त्यांना हा आशीर्वाद मी देतो। तेव्हा या चौघांना खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर आता जे काही मंगळसूत्र आहे तर गुरुजी आता ते मंगळसूत्र काव्य आणि नंदिनी या दोघींना म्हणतात की लग्नाच्या दिवशी ते मंगळसूत्र आपण उलट्या वाट्या घातल्या होत्या, परंतु आज मात्र ते सरळ आता करायचं आहे आणि ते सरळ आपापल्या नवऱ्यांच्या हाताने करायचं आहे। तेव्हा आता जीवा आणि पार्थ हे आता दोघींकडे बघतच असतात, परंतु नंदिनी आणि काव्य आहे तर स्वतःच्याच हाताने ते मंगळसूत्र आहे तर ते सरळ करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतात। तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणतात की थांबा, ज्या लग्नाच्या दिवशी तुमचं हे मंगळसूत्र तुमच्या जे काही पतींनी तुम्हाला घातलं होतं तर ते त्यांच्याच हाताने आज मात्र तुम्हाला ते सरळ करायचं आहे, म्हणजे त्या उलट्या वाट्या होत्या तर त्या आता व्यवस्थित करायच्या आहे। तेव्हा आता जीवा आणि पार्थ नंदिनी आणि काव्य हे दोघींकडे बघत असतात, तर नंदिनी आणि काव्य हे दोघी एकमेकींकडे बघत असतात। तर आता जे मंगळसूत्र आहे तर ते आज मात्र गुरुजींच्या सांगण्यानुसार आता जीवा हा नंदिनीच्या गळ्यात घालणार असतो आणि पार्थ हा काव्याच्या गळ्यात घालणार असतो। तेव्हा आता मंगळसूत्राच्या साक्षीने मात्र पुढे काय असा चमत्कार होतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।